एका जलतरणपटूने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास असल्यास तो ती स्पर्धा किती वेळात पूर्ण करेल असा प्रश्न. हा जलतरणपटू लेकरांनो प्रवाहाच्या दिशेने पोहत आहे आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग लक्ष द्या. प्रवाहाच्या दिशेचा वेग ज्यामध्ये इथं बोटीचा किंवा या जलतरणपटूचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज होत असते. इथं या जलतरणपटूचा वेग आहे 15 किलोमीटर प्रति तास आणि परत प्रवाहाचा वेग गणित म्हणते की 5 किलोमीटर प्रति तास. ही बेरीज 15 आणि 5 20 किलोमीटर प्रति तास हा त्याचा प्रवाहाच्या दिशेने एकूण पोहण्याचा वेग असेल. प्रवाहाचा वेग काढत असतानाच एक समीकरण आहे x अधिक y. x म्हणजे बोटीचा, बोट, नाव, जहाज किंवा जलतरणपटू आणि अधिक y म्हणजे काय तर प्रवाहाचा. या दोन वेगांची बेरीज म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग. ओके, लक्ष द्या. आता इथं 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत त्यानं भाग घेतला. त्याचा वेग आहे पोहण्याचा किती हो 20 किलोमीटर प्रति तास. हे लक्षात ठेवा. मग याचा अर्थ असा की एका तासामध्ये तो 20 किलोमीटर एवढं अंतर पोहतो. मग या तासाचे मिनिटामध्ये रूपांतर. इथं अंतर लिहा किंवा किलोमीटर. ओके, याचा अर्थ 1 तास मांडत असताना तासातील 60 मिनिटं मांडा. या जलतरणपटूचा वेग तासाभरामध्ये 20 किलोमीटर प्रति तास. लक्ष द्या. याचा अर्थ 60 मिनिटात तो 20 किलोमीटर एवढं अंतर कापतो. मांडत असताना इथं हे 20 किलोमीटर मीटर मध्ये मांडा. एका किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतात. 20 किलोमीटर मधील एकूण मीटर 20,000. हा वेग मीटर मध्ये का रूपांतरित करून मांडला तर 800 मीटर पोहण्याची शर्यत तो किती वेळात पूर्ण करेल हे माप मीटर मध्ये दर्शवलं म्हणून. आता हे किलोमीटर नाही, मीटर. अर्थात 20,000 मीटर अंतरसाठी त्याला 60 मिनिटं लागतात. तर 800 मीटर अंतर कापण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न. त्रैराशिक पद्धतीनं लेकरांनो तिरपा गुणाकार 800चा 60 सोबत छेदस्थानी 20,000. इथं 3 शून्य, हे 3 शून्य खलास. आता 4 दोन्ही 8, 4 पंच 20. आता काय उरलं हो तर 6 दोन्ही 12. हे 2 गुणीला 6 वाटल्यास मांडा भागीला 5. 6 दोन्ही 12 भागीला 5 हा भाग द्या. 5 दोन्ही 10 उरले 2. दशांश चिन्ह घ्या, शून्य द्या. 5 चूक 20. हे काय आहे मिनिट. अर्थात 800 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला लागणारा वेळ 2.4 मिनिट. 2.4 मिनिट म्हणजे किती? 2 मिनिट म्हणजे 120 सेकंद.
आता 0.4 म्हणजे काय, याला 60 गुणा 0.4 त्याच्यामध्ये किती सेकंद हा गुणाकार करा. दशांश चिन्ह नाही असं समजू. 60 × 4 240. आता एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. हे 24 सेकंद. हे 24 सेकंद कशाचे हो, या 0.4 मिनिटाची ही बेरीज करा. त्याचं उत्तर येते 144 सेकंद. ओके. तो ती स्पर्धा किती वेळात पूर्ण करेल? 144 सेकंदात, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. अंतर, वेळ, वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.